सर्वच सरावापासून वंचित असलेले खेळाडू जे क्रिकेटचे खरं तर चांगले खेळाडू आहेत, परंतु मी म्हणेन त्यांनाही प्लॅटफॉर्म मिळावा म्हणूनच 30+ ची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. आणि या मॅचसाठी अर्थातच आयोजकांच्या वतीनं विनीत शेठ पाटील अर्थातच क्रिकेटचे डेव्हलपर, नुकतीच नवी मुंबई रबर बॉल प्रीमियर लीग झाली सारसुलेच्या क्रीडांगणावर, त्या खरं तर स्पर्धेमध्ये विजेत्या टीमचे ओनर म्हणून नावलौकिक विनीत शेठ पाटील यांच्या वतीनं कॅश प्राइज या मॅचसाठी असणारे किती तर तब्बल 10,000 रुपये. एकंदरीतच आज मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आम्ही करू परिवर्तन. उमेश म्हात्रे सरांना इन्व्हाइट करू आम्ही इन्व्हाइट सुनील लांबोर यांना. या मॅचची संपूर्ण कहाणी तुम्हाला जरूर अनुभवायला मिळेल. कुणी कुठेही जाऊ नका. साइड बॉय आयोजित जिल्हाध्यक्ष चषक 2025 या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहावयास मिळते एक्झिबिशन मॅच बिटवीन 30+ तुर्बे वर्सेस 40+ तुर्बे. चला थँक्यू, धन्यवाद नितेश भोईर यांना तुम्ही ऐकलं. तर जाऊया मॅच कडे. जी प्रेक्षणीय मॅच आहे, मैत्रीपूर्ण लढत तुम्ही पाहताय. साइड बॉयज आयोजित जिल्हाध्यक्ष चषक 2025 मध्ये तुर्बे 30+ आणि तुर्बे 40+ या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच. पहिलाच बॉल स्वप्नील यांचा. ओव्हर पिच बॉल, ड्राईव्ह चांगला आहे. लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त सिंगल आपलं खातं उघडलंय शांतीनाथ पाटील ना, आणि सिंगल ना आता संघाचा श्री गणेशा झालाय. टीमच्या धावसंख्येला सुरुवात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 1. 4 षटकांची मॅच आहे. यावेळेस ओव्हर पिच बॉल, पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा लागल्यानंतर बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये, तिथे सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 2. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. आज विनीत शेठ चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय, आणि खऱ्या अर्थानं आज त्यांच्याच पवित्र शुभ असते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण संपन्न केलेला आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला, चांगला फटका स्वप्नील पाटीलच्या विरोधामध्ये. बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय. रन मिळतील 6 आणि येतोय षटकार. शशांकच्या बॅट मधून हा षटकार येतोय. षटकारानं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्ड जाऊन पोहोचली 8 या आकड्यावरती. आणखीन एक चांगला स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटचा. खूप चांगली फिल्डिंग केली जाते. बॅकअप आहे. ओव्हर थ्रो झालेले आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धाबा पुन्हा एकदा मिळताना दिसत आहेत शशांकला, आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 10. 4 बॉलचा खेळ संपलाय. या स्पर्धेचे फ्लॅग्स तुम्ही पाहताय. साइड बॉयज आयोजित जिल्हाध्यक्ष चषक 2025, आणि जो फ्लॅग्स यष्ट्यांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतोय. आज 10 वर्ष ची तपश्चर्या, 10 वर्षाचं स्वप्न, जे स्वप्न पाहिलं होतं DR पाटील वॉरियर्स या टीमनं, ते स्वप्न आता सत्यात उतरत असताना ते पूर्ण केलेलं आहे. DR पाटील वॉरियर्स या टीमनं मात्र NMTC च्या माध्यमातून जी स्पर्धा, मोठी स्पर्धा नवी मुंबई प्रीमियर लीग झाली होती, ती स्पर्धा मात्र 10 वर्षानंतर जिंकली. ते स्वप्न पूर्ण झालं. नवी मुंबई क्रीडा अधिकारी आदरणीय श्री रेवप्पा गुरव साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. आज नवी मुंबई क्षेत्रामध्ये कला क्रीडा या क्षेत्राला भरपूर वाव दिला जातो. अनेक उंच भरारी या क्षेत्राने घेतलेले अक्षय नवी मुंबई क्रीडा अधिकारी
रेबप्पा गुरव यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हर मध्ये धावा आलेल्या आहेत स्कोअर बोर्डवरती तुर्बे 40+ बिनगडी बाद 12. ओव्हर नंबर 2 मध्ये आता वॉन्डर आलाय बॉलिंग साठी. ओहो, इथे पहा खूप चांगली ऍक्शन आहे. विनय ओव्हर नंबर 2 मध्ये पहिला बॉल इथे चांगल्या टप्प्यावरती पिच केलाय. सिंगल कंप्लीट झाली आणि सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 13. पहिल्यांदा डी.आर. पाटील वॉरियर्स या टीमनं मात्र रबर बॉलची प्रीमियर लीगची स्पर्धा जिंकली. त्या स्पर्धेचे त्या संघाचे मात्र संघमालक होते विनीत शेठ चंद्रकांत पाटील यांच्या मालकीचा संघ आणि त्यांचाच फ्लॅक्स मात्र अभिनंदनचा फ्लेक्स तुम्ही पाहताय. कॉंग्रॅच्युलेशन टीम डी.आर. पाटील वॉरियर्स ओनर्स विनीत शेठ चंद्रकांत पाटील. जे स्वप्न पाहिलं होतं आणि बऱ्याच वर्ष ती तपश्चर्या मात्र पूर्ण झालेली आहे. ओहो, क्लीन बोल्ड यष्टांचा वेध घेतला आणि फलंदाज बाद शशांक. खेळाडू मात्र आता क्लीन बोर्डच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. तुर्बे या टीमला लागला पहिला धक्का. 13 वरती पहिली विकेट गमावली तुर्बे 40+ या टीमनं. आणि या प्रेक्षणीय मॅच साठी जो पारितोषिक आहे ते पारितोषिक आता आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेले आहेत. विनीत शेठ चंद्रकांत पाटील जे युवा नेते आहेत त्यांच्या माध्यमातून या प्रेक्षणीय मॅच मध्ये हे पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. त्यांनाच हे पारितोषिक पुरस्कृत केलेले आहे. या प्रेक्षणीय मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्या संघाला मात्र हे पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. नवी फलंदाज संजय आलाय बॅटिंग साठी. चांगली गोलंदाजी, चांगली ऍक्शन आहे. पॉल ॲडम्स जो दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज होता त्या शैलीला मात्र चेंडू टाकतोय विनय. आणि साईड बॉयज टीमचे ते मेंबर आहेत. साईड बॉयज आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय ऑल इंडिया स्पर्धा. फुलटॉस बॉल संजयनं पाठवलाय मिड विकेटला क्लिअर करतोय. संजयच्या बॅट मधून येतो हा क्रॅकिंग षटकार. फुलटॉस बॉल संजयनं पाठवलाय सर्वाधिक विकेटला क्लिअर करतोय. संजयच्या बॅट मधून येतो हा क्रॅकिंग षटकार. 20. आणखीन एक बॅकफुटला जाऊन हुक केला बॉलला लॉंग लेगला पाठवलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. तिथे एक धाव मिळते संजयला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्ड होते आतापर्यंत 21 धावा. जिल्हाध्यक्ष चषक तुम्ही पाहताय. आज गोर गरिबांचे कैवारी आणि अगदी यंग तरुणांना आपलं आयुष्यातील एक हक्काचं मिळकत देणारी ही नोकरी प्रत्येक नऊ तरुणांना मात्र खूप चांगली कार्य. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी आमचे परममित्र अंकुश पाटील यांचं आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. अंकुश पाटील सन्माननीय श्री अंकुश पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं जिल्हाध्यक्ष चषक 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. 21-1 सध्या परिस्थिती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 21. समीरचा पहिला बॉल डाऊन दिले. घांपाळ सिग्नल ते व्हाईट बॉल कारण डाव्या इष्टीच्या भरपूर बाहेर हा बॉल टाकलाय समीरनं. त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 22. प्रेक्षणीय सामना तुम्ही पाहता या स्पर्धेच्या दरम्यान एक मैत्रीपूर्ण लढत. यावेळेस फटका चांगला आहे. शॉर्ट मिड विकेटला फिल्डिंग चांगली होते. रनआउटची संधी आहे. बघूया आता शांतीनाथ पाटीलला मात्र धोक्याची घंटा आहे. संजय धावलाच नाहीये. कॉलिंग तर शांतीनाथ पाटीलनं केलं परंतु संजयनं मात्र या कॉलिंग वरती दुर्लक्ष केलं आणि तिथे रनआउटच्या रूपाने दुसरा धक्का लागतोय.
तुर्बे 40+ या टीमला. शांतीनाथ पाटील आउट. दीपक बालाराम पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालं होतं. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी खास ते या स्पर्धेमध्ये उपस्थित झाले होते. नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर. जे 5 पर्व त्या स्पर्धेनं ओलांडली, त्या स्पर्धेचे त्या 5 पर्वांचे ते कमिशनर म्हणून त्यानं काम केलंय. आमचे परम मित्र दीपक बालाराम पाटील यांचं ह्या हार्दिक स्वागत. शिवा आलाय बॅटिंग साठी. 4थ्या क्रमांकावरती त्याला संधी आखी बॅटिंग साठी प्राप्त झाली. 4थ्या क्रमांक इन ॲट नंबर 4 मध्ये. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती 22 धावा. हो, पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न मागे चालला विकेट किपरच्या हातामध्ये. इथे धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलची होती समाप्ती. सध्या ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. विनय बॉलिंग ट्रॅक वरती, समीर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. अभि फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल सुद्धा पडल्यानंतर बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. सलग 2 चेंडू इथे निर्धाव पद्धतीने टाकले समीरनं. ओहो, स्टेप आउट. पुढे सरसावत एक चांगला ड्राईव्ह आणि ते लॉंग ऑनला. डीप मध्ये विनायक खूप चांगली फिल्डिंग करतोय. तोपर्यंत एक धाव इथे मिळताना दिसते. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती 23 धावा. 23 ऑन बोर्ड. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 2 चेंडू शिल्लक आहेत. संजय चांगली बॅटिंग करत असताना एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय ऑलरेडी. आणखीन एक आलाय. उडवला मिड विकेटला एक टप्पा. 1 बाउन्स ओव्हर द रोप. संजयच्या बॅट मधून मिड विकेट क्लिअर करणार येतोय. हा क्रॅकिंग चौकार. चांगली फटकेबाजी करतोय संजय. आणखीन एक आलाय. त्याच्यामुळे त्याने विकेट गमावली नाहीये. शांतीनंद बॉल घेऊन सुद्धा धावला नाहीये, कारण त्याच्या बॅट मध्ये धावा येत. संजयच्या बॅट त्यामुळे चांगला निर्णय संजय यांचा. आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती 27. या ओव्हरचा शेवटचा बॉल. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना आणखीन एक चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल चालले कव्हर क्षेत्रामध्ये. पॉइंटच्या दरम्यान घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल न ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40+ तुर्बे या टीमची धावसंख्या आहे 28 धावा. 2 गडी बाद 28. शेवटचं षटक मैदानामध्ये शिल्लक. या स्पर्धेतली मैत्रीपूर्ण लढत तुम्ही पाहताय. प्रेक्षणीय सामना. दोन्ही तुर्ब्याची टीम आहेत. 30+ तुर्बे विरुद्ध 40+ तुर्बे असा प्रेक्षणीय मैत्रीपूर्ण सामना तुम्ही पाहताय. टॉस इथे जिंकला 30+ तुर्बे या टीमने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या धावा हे स्कोर बोर्ड ते 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आलाय बंटी. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन थ्रू द कव्हर खेळलाय. फटका चांगलाय. फटक्यामध्ये आहे वजन आणि रन मिळतील अर्धा डझन. हा येतोय षटकार. बंटी पहिलाच बॉल शिवाच्या बॅटमधून षटकार येतोय. कव्हर खेळलाय. टायमिंग. फटका चांगला. फोर्स करत असताना कव्हरच्या डोक्यावरून षटकार खेळलाय आणि षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 34. आणखीन एक धमाका. व्हाट अ शॉट. टाटा बाय बाय. बॉलला फेकून दिलाय खाऊ कॉर्नरच्या वरून. बॅक टू बॅक दुसरा षटकार होतोय शिवाच्या बॅट मधून. धावसंख्या 34. वा भाई वा. बॉटम एंडचा काय वापर केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून 6 रनसाठी षटकार. 6 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 40. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. बंटी वरती आक्रमण. आणखीन एक उडवलाय. कॅच इटचा कॉल आहे. मिस्तामिंग स्ट्रोक.
लॉंग ऑन आता येतोय विनय, परंतु कॉलिंग चुकलं, कम्युनिकेशन चुकलं. दोन्ही शतरक्षकांच्या माध्यमातून झेल घेण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनचा कॉलिंग नव्हतं, त्यामुळे झेल ड्रॉप. धावा मिळतील 3 ना, आणि या 3 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 43. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. ओ गती का काढली होती या बॉल वरती. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला घोषांकित क्षेत्रामध्ये, तिथे सिंगल मिळताना दिसते संजयला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 44, डबल 4. शेवटचे 2 बॉल शिल्लक. 3.4 ओव्हरचा खेळ संपलाय. 44ला 2. शेवटचे 2 बॉल बंटीचे शिल्लक. बॅटिंग साठी आता स्ट्रायकिंग इल्ला संजय तयार. बॅकफुटला लावून चाबूक मारलाय. इथे कव्हर्सला थोडीशी डीप कव्हरला स्वप्नील कडून फॉम्बलिंग पाहायला मिळाली, त्यामुळे 2 धावे ते मिळताना दिसत आहेत संजयला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड होती 46. या इनिंगचा शेवटचा बॉल शिल्लक. यावेळेस बा पुढे सरसावर एक चांगला ड्राईव्ह का आमचे भूषण पाटीलचे सुपुत्र प्रिशंत यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक आपण स्वागत करूया. चला तर पहिला डाव संपला. 48 धावा, 49 धावांचं लक्ष, आणि आपण आता सत्कार समारंभाकडे जाणार आहोत. नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी आदरणीय श्री रेवप्पा गुरव साहेब इथे उपस्थित आहेत, आणि त्यांचा सन्मान इथं मी विनंती करतोय भूषण यांना की आपल्या शुभ हस्ते. त्यानंतर विनीश शेठ पाटील आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी आदरणीय श्री रेवप्पा गुरव साहेब यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या वतीने या व्यासपीठावरती केला जातोय. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार, मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. सर तुम्ही आलात आणि खरोखरच या स्पर्धेची शोभा अगोनित झालेली आहे, तर तुमचा आम्ही मनपूर्वक या साईड बॉडीच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतोय. त्यानंतर अंकुश पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. आमचे परम मित्र अंकुश पाटील, खऱ्या अर्थानं अंकुश पाटील सकाळी यायला पाहिजे होते, परंतु काही कामानिमित्ताने ते बाहेर होते, आणि त्यांचा सन्मान विनीश शेठ चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये केला जाईल. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. तुर्बे 40+, 49, 49 टू विन. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्याला 10,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि या अशाच टुर्नामेंटला या 2 वर्ष अगोदर म्हणजे या स्पर्धेच्या अगोदर 2 वर्ष सुद्धा कंटिन्यू स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये यस म्हणजे या स्पर्धेमध्ये आपल्या स्पर्धेमध्ये 2दा 40+ न या प्रेक्षणीय मॅच मध्ये विजय संपादन केलेला आहे. आता जर 40+ संघ जिंकला तर मात्र विजयाची हॅट्रिक होईल, आणि विनीश शेठ चंद्रकांत पाटील यांच्याकडून 10,000 रुपयाचं कॅश प्राइज ठेवण्यात आलेलं आहे. चला यानंतरचा टॉस केला जाईल. तुषा रिची जितू 11 डायगर आणि भांडूप स्ट्रायकर दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचा. यानंतरचा टॉस होईल. तुषा रिची जितू 11 डोंबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये भांडूप स्ट्रायकर्स यानंतरचा होणारा सामना आहे, आणि त्या सामन्याचा टॉस केला जाईल. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन जर इथे उपस्थित असतील क्रीडांगणाच्या आतमध्ये, तर त्या दोन्ही संघांना विनंती आहे की आपला कॅप्टन टॉस साठी पाठवायचा आहे, आणि तो सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. याची दोन्ही टीमच्या कॅप्टननं नोंद घ्यायची आहे, लक्षात घ्या.
चला बॅक टू द क्रिकेट मैदानामध्ये 49 धावांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करायचा आहे. तुर्बे 30+ या टीमला आणि सलामीची जोडी तुम्ही पाहताय. मनीष म्हात्रे आणि एका बाजूला स्वप्नील पाटील. टेनिस क्रिकेटचे एक मातब्बर नामवंत खेळाडू. माफ करा, अजय म्हात्रे, मनीष म्हात्रे ही सलामीची जोडी तुम्ही पाहताय. 49 टू विन. 24 बॉल 49 करायचे आहेत आणि बॉलिंग साठी एक चांगला फिरकीपटू. यंदाचा 40+ हंगाम संजयनं गाजवलाय आणि तोच आता गोलंदाजीसाठी आलाय. सानपाड्याच्या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती संजयनं. एक चांगला ऑलराऊंडर तुर्बे 40+ या टीमचा ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजीसाठी आलाय. 49 धाबांचं लक्ष आहे. डीप मध्ये कव्हरला क्षेत्ररक्षक, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑफ आहे, डीप मध्ये लॉंग ऑन आहे आणि पहिला बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील आणि लेग बायचा इशारा येतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल मिळते. सिंगल न संघाचा श्री गणेश टीमच्या धावसंख्येला सुरुवात. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डती. ओहो, चांगली गोलंदाजी आहे. डाऊन द लेग, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. पुन्हा एक्स्ट्रा रन. अवंतर स्वरूपानंतर संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 2. ओहो, फटका चांगला. स्टँड अँड डिलिव्हर. पिकअप केला, बॉलला केला पिक आणि पिक करत असताना बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मधून धमाका, बॉल सीमा पार, षटकार. या लेंथला मनीषला तुम्ही गोलंदाजी करू शकत नाहीये. सातत्याने क्रिकेटशी निगडीत हा खेळाडू आहे. इनफॉर्म फलंदाज. आणखीन एक बॅकफुटला जाऊन हापाम चॅक केला बॉलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग होते. एकच धाव. ओहो, विकास मोकल थोडासा गडबडलाय. ओव्हर थ्रो झाली. बॅकअप साठी विकास मोकल होते. तिथेही उलकावणे. फनी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धाबा मिळत आहेत. 4थ्या धाब्याचा प्रयत्न होईल का? नाही, या 3च धावा इथे मिळत आहेत. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्याला 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. म्हणजे ही मॅच किती मोठी आहे लक्षात घ्या. हा सामना किती मोठा आहे. ओहो, आणखीन एक चांगला बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न. बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. आता मात्र हलकस कमबॅक होतोय संजयचं. टीमची धावसंख्या 11. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. 49 करायचे आहेत या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल उडवलाय डाऊन दी ग्राउंड. बॉल चाललाय सीमारेषा पार. क्रिकेटचा अगदी सुरक्षित मारलेला फटका येतोय अजयच्या बॅट मधून. सिक्सर. फुलटॉस बॉल उडवलाय डाऊन दी ग्राउंड. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये आणि गोलंदाजानं फुलटॉस टाकणं म्हणजे क्रिकेटमध्ये केलेली सर्वाधिक मोठी चूक ती संजयने केली. तिथे 6 रन आले. आणखीन एक चांगला फटका. ऑन ड्राईव्ह. मिड ऑन थोडासा वाईडिश आहे त्यामुळे लॉंग बॉलला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे शांतीनाथ पाटील. बॉल अडबेल तोपर्यंत 1 धाव येते. पुन्हा एकदा अजयला मिळते आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 18. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 18 धावा खर्च केल्या संजयनं. एकही विकेट त्याला प्राप्त करता आला नाहीये. म्हणजे थोडीशी महागडी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये संजयची राहिली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. शांतीनाथ पाटील ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग साठी 18 बॉल 31 रन हे समीकरण या मॅच मध्ये. पहिलाच बॉल थोडासा फिंगर स्लोच केले होते. कटरचा वापर केला. पहिलाच बॉल ऑफ कटर केलाय. म्हटल्यानंतर बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. गती काढली होती आज शांतीनाथनं या बॉल वरती. अजयला बीट केलंय. डॉट बॉल म्हणजे आता धावा करायच्या 31. 17 बॉल मध्ये आणखीन एक शॉर्ट बॉल. बॅकफुटला जाऊन हुक करायचा होता. इथेही प्रयत्न परतलाय. लेग बायचा इशारा. 1 रन
आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती, म्हणजे आता 16 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 16 बॉल आणि 30 रन हे समीकरण या मॅच मध्ये. हा बॉल सोडला विकेट किपर साठी, तिथे खराब फिल्डिंग, खराब यष्टीरक्षण सुनील पाटील कडून. वाईट +1 2 धावा आणि या 2 रन च्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 21 धावा 21. धावा. हो इथे सॉफ्ट हँडेडने खेळण्याचा प्रयत्न. विकास मोकलला हालायची गरज नाहीये, अगदी तिथे होता तिथे चेंडू आला आणि खूप चांगला झेल. शॉट कव्हर पॉइंटला टिपलाय फलंदाज अजय आउट. पहा आपल्या स्क्रीन वरती बनवलं की सॉफ्ट हँडेडने खेळायचं, सेफ शॉट टाकायचा, परंतु शॉट कव्हर रिझन मध्ये खूप चांगला झेल विकास मोकल यांच्या माध्यमातून टिपण्यात आलाय. फलंदाज बाद. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग साठी समीर. एक 1.3 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 21-1. आता 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये धावा करायच्या 28. 15 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 30+ तुर्बे या टीमला जिंकण्यासाठी. ओहो पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होते. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न, पंचाकडे अपील केली जाते. बघूया अंपायर आता सिग्नल करतायत. स्क्वेअर लेगचे पंच आता तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. डायरेक्ट हिट आहे की नाही हे पाहण्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. आउट आहे, फलंदाज बाद. डायरेक्ट हिट, अगदी यष्टांवरती अचूक नेमबाजी दाखवली आणि तिथे डिसिजन आलाय OUT. फलंदाज रनआउटच्या रूपाने मनीष मात्रे बाद. चला भांडूप स्ट्रायकर्स आणि त्विषा रिची जितू 11 डोंबोली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल आणि तो सामना मात्र 4 षटकांचा राहील याची कृपया नोंद घ्या. तुषार रेची जितू 11 डोंबोली टीमचा कॅप्टन आणि भांडूप स्ट्रायकर्स टीमचा कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. 4 ओव्हरची मॅच राहील आणि हा टॉस करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी आदरणीय गुरव साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 14 बॉल 28 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. ओहो इथे बाप गतीमध्ये परिवर्तन होतं. चांगलीच गती काढली होती या बॉल वरती आणि बीट करून गेलाय स्वप्नीलला विकेट किपरच्या हातामध्ये. म्हणजे आता 13 बॉल मध्ये अजूनही 28 धाबांची गरज आहे. फटका चांगला आहे, गॅप मध्ये फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याला क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल सीमारेषेच्या पलीकडे स्वप्नीलच्या बॅट मधून येतोय हा मच फटका. चांगला गॅप मध्ये फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याला चला गुरव साहेब जे नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी आहेत, गुरव साहेब यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. भांडूप स्ट्रायकर्स आणि त्रिशा रिची जितू 11 डोंबोली या दोन टीमच्या दरम्यान इथे टॉस झाला आणि टॉस भांडूप स्ट्रायकर्स त्रिशा रिची जितू 11 डोंबोली या टीमने टॉस इथे जिंकला. अंगात जो काही निर्णय असतो तो लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. 4 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. 12 बॉल 24 धाबांची आवश्यकता. 2 षटकांचा खेळ संपला. 25 धाबा 2 गडी बाद. तुर्बे 30+.
या टीमची धावसंख्या आहे आता 12 बॉल 24 धावांची गरज आहे. अगदी दोलायमान अवस्थेमध्ये आहे हा सामना. दोन्ही संघासाठी हा सामना ऑन. बघूया तुर्भे 40+ विजयाची हॅट्रिक करेल का, कारण या अगोदर तुर्भे 40+ या टीमने 2 सामने या स्पर्धेमध्ये जिंकलेले आहेत. तुर्भे 30+ या टीमच्या विरोधामध्ये. मंगेशचा पहिला बॉल बॅकफुटला जाऊन तुरुत कव्हर करण्याचा प्रयत्न. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे शिवा. फिल्डिंग चांगली केली जाते. बॅकअप साठी चांगलं आहे. चांगली फिल्डिंग बॅकअप साठी दिली त्यामुळे एकच धाव इथे मिळते. म्हणजे आता 11 बॉल मध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. पुन्हा एकदा हा पाम चॅक केलाय. बॉल चाललाय फ्लॅट अँड फ्युरियस मिड विकेटला. स्वप्नीलच्या बॅट मधून येतो हा षटकार. म्हणजे सामन्यामध्ये आता गणितच बदललेलं आहे. या मॅच मध्ये 11 बॉल मध्ये 23 पाहिजे होते, आता 10 बॉल मध्ये करायचे 17. हा पंप चॅक केला. बॉल चालला 10 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हलक्यावर घेऊ नका. हा सामना मोठा आहे. प्रेक्षणीय मॅच जरी असली तरी या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्याला 10,000 रुपयाचे कॅश प्राइज युवा नेते सन्माननीय श्री विनीत शेठ चंद्रकांत पाटील यांच्याकडून देण्यात येतील. फटका फसलाय. पॉइंटच्या भरून खेळण्याचा प्रयत्न. बॅटला स्लाइस करून बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे पुन्हा एकदा सिंगल मात्र मिळताना दिसते. आणि या सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड होते आतापर्यंत 33. म्हणजे आता 9 चेंडू आणि 16 रनची आवश्यकता. 9 चेंडू 16. सामना सोपा झालाय. सामना आता 30+ दृष्टिक्षेपात यायला सुरुवात झालेली आहे. आणखीन एक धमाका. समोर फोर्स करत मारलाय हा बॉल. लॉंग ऑन ला उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. स्वप्नीलच्या बॅट मधून येतोय. मंगेशच्या विरोधामध्ये षटकार. सुरुवात झालेली आहे. ऍक्शन रिप्ले. आणखीन एक धमाका. हे फटके मारणं सोपं नाहीये. मारला हा बॉल. लॉंग हँड आय कॉर्डिनेशन खूप चांगलं होतं स्वप्नीलचं. बॅटचा फ्लो, बॉटम हँडचा चांगला वापर. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. इथून जरी पलटवार होऊ शकतो. मंगेशने इथून विकेट काढली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो या मॅच मध्ये. ओहो, इथे शरीरभेदी गोलंदाजी तरी सुद्धा 1 रन इथे पूर्ण केलेले आहे. सिंगल आता धावफलकावरती धावा आहेत 40. म्हणजे आता धावा करायच्या 7 बॉल मध्ये 9. 49 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. साइड बॉयचा आयोजित जिल्हाध्यक्ष चषक तुम्ही पाहता 2025 ऑल इंडिया स्पर्धा तुम्ही अनुभवताय. आणि या स्पर्धेच्या दरम्यान एक मैत्रीपूर्ण सामना तुम्ही अनुभवताय. 30+ विरुद्ध 40+. ओहो, कॅच इटचा कॉल आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चुकला अंदाज. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल चला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन चौकार. इथून जरी झेल कंप्लीट झाला असता तरी मॅच मध्ये पलटवार झाला असता. आता 6 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे. सामना सोपा झालाय. 30+ तुर्भे या टीम साठी, कारण 6 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. का बॅटिंग करतोय स्वप्नील पाटील. चांगली बॅटिंग. त्याच्या बॅट मधून धावा बरसतायत. आता लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आलाय सुजित पाटील. 6 बॉल 5 रन डिपेंड करायचे आहेत. अजूनही सामना संपलेला नाहीये. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ सम अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. म्हणजे आता 6 बॉल 4 रनची आवश्यकता. 6 बॉल आणि 4 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. खूप चांगली स्पर्धा तुम्ही अनुभवताय. मगाशी मी उल्लेख केला 6 बॉल 4. रिव्ह्यू घेतला का वाईड साठी बॉलिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. चला आहे तुमच्याकडे रिव्ह्यू.
तो का बेला ठेवायचा आहे का? घ्यायलाच पाहिजे. चला बॉलिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल आहे. सॉफ्ट सिग्नल व्हाईट बॉल. त्यामुळे थोडासा खेळ थांबलाय. नेक्स्ट मॅच मध्ये तुषा रिची जितू 11 डोंबोली या टीमने टॉस इथे जिंकलाय. व्हाईट बॉल आहे. टीव्ही अंपायरचा आता निर्णय आला. व्हाईट बॉल म्हणजे आता 6 बॉल 4 धाबांची आवश्यकता. म्हणजे आता हॅट्रिक हुकेल का? इथे लाईन चांगली आहे. व्हाईट यॉर्कर चांगला चेंडू टाकलाय सुजितनं. बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. म्हणजे आता 5 बॉल 4 धाबांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 4 रन हे समीकरण या मॅच मध्ये तुर्बे 30+ या टीमला जिंकण्यासाठी. ओहो बॉल आता संजय बॉलच्या खाली येतो परंतु विजय षटकार आलाय स्वप्नीलच्या बॅट मधून आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे. तुर्बे 30+ या टीमनं विजयाची हॅट्रिक मात्र हुकवलेली आहे. या अगोदर 40+ टीमनं 2 वेळा 30+ टीमला नमावलं होतं आणि आता ही विजयाची हॅट्रिक हुकवलेली आहे आणि हा सामना जिंकलाय तुर्बे 30+ या टीमनं. चला तर आपण आता या प्रेक्षणीय मॅचचा बक्षीस वितरण सोहळा इथे सुरू करणार आहोत. ट्रॉफी त्यानंतर विनीश शेठ चंद्रकांत पाटील जे युवा नेते आहेत त्यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपये 30+ तुर्बे 30+ ला देण्यात येतील. त्याला तुर्बे 30+ आपला संपूर्ण संघ घेऊन मात्र व्यासपीठावरती यायचं आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी आदरणीय श्री रेवन्ना गुरव साहेब, त्याचबरोबर नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक बालाराम पाटील साहेब, त्यानंतर आमचे सन्माननीय मित्र कल्पेश, त्यानंतर युवा नेते या नगरीचे आदरणीय श्री विनीश शेठ चंद्रकांत पाटील या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये आपण या प्रेक्षणीय मॅचचा प्राइज डिस्ट्रीब्युशन म्हणजे बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी करणार आहोत. ही चमचमाती ट्रॉफी त्यानंतर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आणि ही मैत्रीपूर्ण